हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सर्वजण? तर बघा, सकाळची सुरुवात झालेली होती. मी आधी चपात्या करून घेतल्या, त्यानंतरनं कांद्याची चटणी करून घेतली आणि पाण्याचा थोडासा प्रॉब्लेम झालेला होता, त्याच्यामुळे माझ्याकडे वेळसुद्धा भरपूर शिल्लक होता. त्यामुळे मग मी आता देवघर स्वच्छ करण्यासाठी घेतलेलं होतं. आधी मी देव स्वच्छ करून घेणार होते, त्यानंतरच देवघर क्लीन करून घेणार होते. तर वास्तू नेहमी तथास्तु म्हणते. तर माझ्यासोबत जे घडलेलं होतं, जो एक्सपिरियन्स होता माझा, तर तो मी शेअर केलेला आहे आणि त्याचा ब्लॉगसुद्धा मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे. जर कोणी पाहिला नसेल तर तुम्ही एकदा जाऊन नक्कीच चेकआउट करा. आणि इथे बघा, तुमच्याशी बोलता बोलता माझी देवपूजा सुद्धा झालेली होती. देवपूजा झाल्यानंतर मी पूर्ण देवघर व्यवस्थित असं घासून पुसून घेतलेलं होतं, जेणेकरून जे तेलाचे डाग आहेत ते व्यवस्थित असे दिसणार नाहीत. आणि त्यानंतर मग जे काही देवाची भांडी होती ती सुद्धा मी व्यवस्थित अशी घासून घेतली. आणि आता हा फायनल लुक आहे देवघराचा. तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच सांगा. आणि रोज असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.